स्वप्नाला आकार देताना त्यांच्या मनामध्ये कोणती आग पेटलेली हे कवी सुंदर शब्दात सांगतो. उभा टाकला सिंह सह्याद्रीचा झाल्या अंधारा रात्र प्रकाशमान, उभा टाकला सिंह सह्याद्रीचा झाल्या अंधारा रात्र प्रकाशमान, हिंदवी स्वराज्याची घेतली शपथ, मावळ्यांच्या रक्ताने लिहिला अभिमान, मावळ्यांच्या रक्ताने लिहिला अभिमान. आपल्या शिवरायांची ना दूरदृष्टी विलक्षण होती. त्या गडकिल्ल्यांची व्यवस्थापना, शिस्तबद्ध सैन्य, आरमार, तोफखाना हे सर्व त्यांनी लोकांच्या सुरक्षिततेसाठी नाही उभारले. आपल्या महाराजांनी ना स्वराज्याची पायाभरणी तलवारीने नाही तर विश्वासाने केली. आणि स्त्रियांच्या आदराबद्दल तर सांगूच नका, कारण की याविषयी संपूर्ण जगासमोर ते आदर्श बनले. आणि या स्त्रियांच्या आदराबद्दल जाणीव करून देणारे संस्कृत वाक्य पिढ्यानपिढ्या बोलली जातात. म्हणजे की यत्र नार्यस्तु पूज्यते रमणते तत्र देवता या वचनाचा शिवरायांनी प्रत्यय लावला. मावळांची साथ, जिजाऊची शिकवण, शिवरायांची दूरदृष्टी यामुळे आपण हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. विलाट लिपी म्हणतोय तर छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते ना तर आम्ही पृथ्वीवर काय परग्रहावर देखील राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतायत जर हिंदुस्थानात स्वतंत्र हवे असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक नाव नाही तर आताच्या पिढीच्या मुलांना असलेली एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते. इंग्रज गव्हर्नर म्हणतात जर छत्रपती शिवाजी महाराजांची 10 वर्ष जगले असते ना तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय माझ्या जयपूर खानदानानं दिल्ली पासून कर्नाटक पर्यंत संपूर्ण प्रदेश जिंकला, संपूर्ण प्रदेश आकार बाजूला. माझ्या जयपूर खानदानानं मोठमोठ्या सरदारांना पाणी पाजलं, परंतु महाराष्ट्र झाल्यावर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलं. हे अल्लाह दुश्मन दिया तो खौफ दिया, शिवा भोसला जैसा दिया तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि तेरे पास शेर सिवा आ रहा है, शेर सिवा आ रहा है. महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज प्रार्थना काढलेले हे उद्गार औरंग्याचा मामा शाहिस्तेखान म्हणतोय उस दिन शिवा भोसला ने तेरी उंगलियां नहीं काटी, मेरी भी ताकत और घमंड को चूर चूर कर दिया और मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता. अली आदिलशाह दरबाराती बड़ी बेगम बनती है, कोई भी मर्द नहीं इस दरबार में जो शिवा को इधर ला सकता है. लाला जय इस मर्दानी का. पुलकेंद्र महाराजांचा एवढा विश्वास का तर त्यांच्यावरती संस्कार होते ते देखील जिजामातांचे. प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या घरात शिवबा तयार होईल, जिजाऊ जन्मल्यावर. कसे होतील शिवबा, कसे होतील जिजाऊ जर आपल्या घरात मालकराणीच नाही आहेत ना, आहेत मम्मी मॉम. कसे होते संस्कार जरा पूर्वीच्या स्त्रियांचा आदर्श घ्या. ते वाटणी